लोकेशन तर हेच आहे. कुठे असेल तो? हे आज तर सापडला पाहिजे. कोण आहे का इथे? काय शिवा, काय करून ठेवलं ते? साहेब मी नाही केलं हे. तुम्हाला सांगितलं होतं काही जरी असलं तरी पोलिसांना अगोदर कळवत जा. पण मी मला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. किती वेळा सांगायचं? सगळा गोंधळ करून ठेवलाय. हवालदार, चला घेऊन चला यांना. अर्चना, मला हे बघ दिव्या, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये आणि मी काही केलंही नाही. आता आमची खरंच चांगली मैत्री आहे, त्यामुळे प्लीज तू आता त्याबद्दल काही बोलू नकोस. नाही अगं, मी चिडले नाहीये तुझ्यावर. मग मला बोलायचंय फक्त थोडं तुझ्याशी. तू खरंच चिडली नाहीयेस? नाही अगं. ओके बोल, काय झालंय? अर्चना, मी माझ्या आयुष्यात खूप चुका केल्या आहेत. माझी खूप जवळची चांगली माणसं मी माझ्या स्वार्थामुळे गमावली. चंदनचं पण खरं तर खूप प्रेम होतं माझ्यावर, माझं आत्ताही आहे. पण आत्ता ना मला माझी अद्दल घडली. चंदनला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी त्याच्यासाठी उभी राहू शकले नाही, तेव्हा तू होतीस त्याच्यासोबत. त्यामुळे तुमच्या दोघांचं जर एकमेकांवर प्रेम असेल तर मी समजू शकते, मला काहीच हरकत नाही. पण तसं काही नसेल तर मला चंदनला मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो देईल ती शिक्षा मी मान्य करेन, पण त्याला गमावून मी जगू शकणार नाही अगं. दिव्या, आय एम सो सॉरी. हे बघ, असं काही ठरवून घडलेलं नाहीये ग. त्यानेच मला सांगितलं की त्याला मी आवडते, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आता काय बोलू मी? म्हणजे आणि तुझं? ऑफकोर्स माझंही त्याच्यावर प्रेम आहे, मलाही आवडतो तो. चंदन कुणाला नाही आवडणार आहे, इतका चांगला आहे, गुणी आहे. पण मला तुमचं स्टेटस माहित नव्हतं ग. आय एम रिअली सॉरी. मी काही मुद्दाम केलेलं नाही. नाही नाही, तू सॉरी म्हणू नकोस. खरं तर माझंच चुकलं ग, मी उशीर केला. आणि हो, बरोबर म्हणालीस, चंदन कोणाला आवडणार नाही. ऑल द बेस्ट तुला. ए भाई, तू पागल आहे का जरा? तू शिवाला कशाला एकटीला जाऊ दिलं? तिला काही झालं म्हणजे? तू ना तिला लोकेशनच पाठवायला नको होतं. भाई मी काय करणार होतो? तुम्हाला माहिती आहे ना ती काय आहे, एवढं अर्जंट कशाला बोलवते, काय आहे सांग. ती एकतर ऐकत नाही कोणाचं. अरे भाई, मग खोटं बोललं असताना काहीतरी. अरे पण भाई त्याची काय चूक आहे? आणि त्याने लोकेशन पाठवलं शिवायला आणि मग आपण इकडून जाणार होतो ना. तेच ना, आणि तिने सगळा गेमच फिरवला. आपल्याला आता ना काहीतरी करावं लागेल. असंच बसून अजिबात चालणार नाही. तो ड्रायव्हर किती डेंजर आहे माहिती आहे ना. हा यार, ड्रायव्हरने आपल्या रॉकीला मारून टाकलं यार. आणि आता त्या एका पॅनलसाठी चंदनला मारायला आला होता. भाई लोक,
अरे त्याला जर आता कळलं ना की तो पकडला जाऊ शकतो तर तो तो कोणालाच सोडणार नाही. भाई मला तर भीती वाटायला लागली आहे. आपण आहे ना आता कोणाला तरी सांगितलं पाहिजे, असंच बसून चालणार नाही. ए भाई जिजूला सांगूयात आपण आधी. हा हा भाई, अरे कसं नाही सुचना आपल्याला. हे भाई फोन कर, फोन कर. बोला रे. जीजू एक मिनिट होल्ड करा. हे अप्पर आहे गे, बोल स्पीकर. हॅलो जिजू. हा बोल ना. हो काय झालं माहिती आहे, मी शिवाला त्या ड्रायव्हरचं लोकेशन पाठवलं आणि शिवा एकटीच गेली आहे. ती आम्हाला घेऊन गेली नाही आणि असं झालं ती गेली निघाली. आता काय करू जिजू? अरे तुम्ही तिला एकटीला का जाऊ दिलं? तुम्हाला माहिती आहे ना तो ड्रायव्हर किती डेंजरस आहे. हो जिजू, आम्ही काय करणार? ती आम्हाला घेऊनच गेली नाही. थांब, मी पोलिसांना फोन करतो. तुम्ही काही नका करू, मी बघतो. आणि एक काम कर, मला लोकेशन पाठव लगेच, ती जिथे गेली त्याचं. हा हा मी पाठवतो. तेव्हा शिवाला सुरक्षित ठेव आणि पोलिसांना वेळेत जाऊ दे तिकडे. सुहासला एकदा काही कळत नाही. तोंडाने म्हणतोय सगळं व्यवस्थित झालंय, पण याआधी असं कधी केलं नाही. माझा तर विश्वासच नाही तर जाऊ दोघंही एकत्र खडी फोडायला. नाही शांताबाई, असं हारून नाही चालणार बरं का. ही बाजी जिंकायचीच आहे आपल्याला. चालणार शांताबाई लागलं ना, थांबा मी औषध आणते. काय या दोघी बहिणी अचानक येतात. बघू ताई, काही एवढं नाही झालं हो. तुम्ही कशाला एवढं लगेच आणलं? नाही कसं झालंय बघा, रक्त येतंय शांताबाई. थांबा ना. मी काय म्हणते, तुम्ही राहू दे, मी करते माझं. तुम्ही कशाला? राहून द्या हो, ती लागलंय बघा. आणि मगाशी काय बोलत होता हो? कोणाचा इतका विचार करता? बघा, शिवाची काळजी वाटते हो ताई. अचानक कोणाला न सांगता निघून गेली. म्हटलं बाई कुठे गेली काय? लळा लावलाय हो पोरीनं. एकतर उत्साहाच्या भरात असं काही करून येऊ नये की देसाईंवरच संकट यावं. ती शिवा बघितली तशी उत्साहाच्या भरात काय करेल सांगता येत नाही. आणि इकडं संपदा मी म्हणजे आता बरी आहे संपदा. शांताबाई, अहो तुम्ही नका काळजी करू. माझा शिवावर पूर्ण विश्वास आहे. ती जे काही करेल ना ते विचार करूनच करेल. आणि आता आपली संपदाही सावरली आहे की सगळं नीट आहे. नका काळजी करू. बरं, आता तुम्हाला लागलंय तेव्हा किचनमध्ये येऊ नका, आराम करा, मी बघते. आणि हे राहून द्या. अजून दे माय धरणी ठाय विश्वास आहे ना या सगळ्या देसायांचा त्या शिवावर. नाही त्या विश्वासाचा घात केला ना तर नाव नाही सांगणार शांताबाई. अरे यार, या शर्टाचं काय करू आता? फेकून नको, फेकला तर कोणाला सापडला तर प्रॉब्लेम होईल. जाळून टाकतो ना. नको, जाळला आणि कोणाला संशयाला तर प्रॉब्लेम होईल. जाऊ दे, आधी बदलून तरी टाकतो. सुहास, चहा आणलाय तुझ्यासाठी, ये इथे बसून पी. तू वर का आलीस? मी खाली येऊन पितो ना. जा. नाही खाली नको, इथेच राहू दे. मला बोलायचंय तुझ्याशी. आता काय? वाईट वाटतंय मला, भांडले ना तुझ्याशी. एवढं नव्हतं बोलायला पाहिजे ना, खूप बोलले. तसंही माझे पैसे तुझेच आहेत ना. तू शिवामुळे एवढं बाहेर राहिलास, रस्त्यावर झोपलास, चिडचिड होणारच तुझी. मीच बावळटे, खूप बोलले तुला. आणि यापुढे ना न सांगता पैसे घेतलेस तरी चालेल, मी काही नाही बोलणार. थँक्यू किटू डार्लिंग, थँक्यू. बरं तो चहा ठेव, मी पिऊन घेतो. हा नाही कशाला, इथे येऊन बस ना. अगं मी जरा कामात आहे ना, शर्ट शोधतोय ना. का? हा तुझा फेवरेट शर्ट आहे, छान दिसतोय, नको चेंज करू. अगं नाही, जरा घाम आला ना म्हणून जरा बदलतोय. सुहास, काय झालं इकडे बघ.
अगं थांब ग. एक मिनिट काय झालंय? लपवतोय. काय लपवतोयस? शर्ट बदलतोय. कशाला? आणि आता कशाला? नंतर बदल, चहा थंड होतोय. तू चहा ठेव, मी शर्ट बदलून येतो. सुहास, चहा थंड होईल, परत गरम करून आणावं लागेल. आता पी. बरं तू चहा दे, मी आज जाऊन पिऊन येतो. नाही इथे बसून पी. तू ऐकणार नाहीस. दे. अरे यार, तुला सांगितलं काय एवढं चहाचं? तू मला ते शर्ट बदलायला लागेल. तू माझ्यामुळे नाही सांडलंय. तू ते माझं होतं, मी शर्ट बदलून येतो. का असं काय वागतोय हा? विचित्र वागायला लागलाय. काय झालंय याला? भाऊ, काय रे आशू, काय झालंय? शिवा आली का घरी? नाही नाही. फोन आला तिचा काही? नाही फोन वगैरे काही नाही आलाय. सीता, उर्मिला, काय हो, काय झालं? काय म्हणतो शिवा? शिवा घरी आली का? नाही, अरे आम्हाला वाटलं ती तुझ्यासोबत असेल. माझ्यासोबत नाहीये. पण मला सांगून गेली होती ती रॉकीच्याच काहीतरी कामासाठी जाते म्हणून. अरे देवा, आता कुठे गेली ही? तू फोन करून बघ ना. हा, फोन लागत नाहीये भाऊ तिचा. एक मिनिट, म्हणजे ती तुला पण सांगून गेली नाहीये का? घ्या, बघितलं? कीर्ती मला सांगून गेली आहे ती. ठीक आहे, पण काही घोळ घालून आली नाही ना, म्हणजे मिळवलं. कीर्ती जरा थांब, तुला काहीच माहित नाहीये. नाही, बाना गँगचा फोन आला होता मला की तो जो ड्रायव्हर आहे त्याचं लोकेशन मिळालंय शिवाला, तिकडे ती गेली. अरे बापरे, एकटीच? हो ना. अरे मग पोलिसांना तरी कळवायचं. त्यांनी कळवलंय, आता पुढे काय तेच कळत नाही मला. ही मुलगी कुठल्या संकटात पडली नसेल म्हणजे मिळवलं. काही होणार नाही सीता, काळजी करू नकोस तू. शिवा आहे ती. संकटातून मार्ग काढणं तिला ठाऊक आहे. एक मिनिट. हॅलो, काय? अहो पण कसं? हो ठीक आहे, मी आलो. अरे काय झालंय? कोणाचा फोन होता? शिवाला अटक झाली आहे. हा? काय काय केलं तिने? काहीतरी शाणपणाच केला असणार आहे, हेच म्हणत होते मी. आपल्या मागे व्याप वाढवून ठेवलेत होता, बघितलं ना? कीर्ती अगं अडकली असेल का कुठेतरी ती. तू पण भाऊ, पण आता करायचं काय? नाही भाऊ, मी बघतो काय करायचं, तुम्ही नका घाबरू. आलोच मी. सीता, मी त्याच्या बरोबर जातो. हो जा. भाऊ, चंदन, बोलणारच का माझ्याशी? हे बघ दिव्या, तू आई आणि आजीची माफी मागितलीस, तशीच जर माझी मागायला आली असशील तर मी आत्ताच सांगून ठेवतो, त्याचा काहीच उपयोग नाहीये. तुझ्या या सगळ्या आयडियाज मला माहिती आहे, त्यामुळे प्लीज तुझा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवू नकोस. चंदन, मी तुला फक्त भेटायला आले. तू मला माफ करशील, परत आयुष्यात घेशील, अशा काही अपेक्षा नाहीये माझ्या. आणि मी ज्या चुका केल्या आहेत त्यासाठी मला अशी सहज माफी मिळेल अशा होप्सही नाहीये. गुड. नाही, तुझ्या चुका तुझ्या लक्षात येत आहेत, चांगली गोष्ट आहे. लक्षातही आल्या आहेत आणि तू जी काही शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे. मला तुला कुठलीही शिक्षा द्यायची नाहीये. मला माहिती आहे चंदन, मी चुकले. तू मला खूप प्रेम दिलंस, खूप चान्स दिले, पण मी नाही सुधारले. तू मला एकदा फसवलंस, तेही तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून फसवलंस, पण ते मला तेव्हा नाही कळलं. शिक्षा म्हणून मी तुला ऐकवत राहिले, त्रास दिला, खोटं बोलले, आणि शेवटी तर मी जे काही केलं ते माफ करण्यासारखं पण नाही. मग कशाला आलीयस इकडे? एवढंच सांगायला आले की माझं तुझ्यावर आजही खूप प्रेम आहे. माझं नाही. कळलंय मला. हो, अच्छा. अर्चनाला भेटलीस बहुतेक. नाही, तिने जे सांगितलं ना ते अगदी खरं आहे बरं. मान्य आहे मला, आणि मी तुमच्या मध्ये येणार नाही. मला तुला एवढंच सांगायचंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि कायम असेल. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत, हे मला खूप उशिरा कळलंय. हे तुला माहिती असावं एवढीच इच्छा होती माझी. ठीक आहे. मी
मी माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात करणार आहे. अगदी प्रामाणिकपणे काम करणार आहे. जे मिळेल ते करेन, पण हक्काचं खाईन. माझ्या स्वार्थीपणामुळे मला खूप नुकसान झालंय चंदन. मला तुझ्या बोलण्याचं महत्त्व कळलंय, पण काय करू आता, खूप उशीर झालाय. तरी तुला मला माफ करता आलं तर कर प्लीज. अगं पण कशावरून मी हे मान्य करू की तुझे हे सगळे प्रयत्न खरे आहेत किंवा हे सगळं नाटक नाहीये? सांग ना. माहिती नाही चंदन, खरंच नाही माहिती, आणि अशा काही अपेक्षाही नाहीयेत माझ्या. पण आता मी थोडी समाधानी झाले. तुझी माफी मिळाली तर सगळंच मिळेल मला. तू मिळावास अशी इच्छा आहे, पण मला माहिती आहे ते आता शक्य नाहीये. पण मी खुश आहे तुझ्यासाठी. काळजी घे. हे बघ शिवा, डेड बॉडी जवळ तू उभी होतीस, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं, आणि तो एक ठोस पुरावा आहे आमच्या जवळ, तरी तू म्हणतेस की मी काहीच केलं नाही. अहो सर, आम्ही त्या माणसाला बघायला गेले होते, खरंच सांगते, बाकी काहीच नाही. आणि तो तिकडे मी जाण्याच्या अगोदरच मेला होता. तू त्या ड्रायव्हरला भेटायला गेली होतीस, तुला रॉकीचं आठवलं, तुमच्यात वाद झाले आणि रागावर नियंत्रण न राहिल्याने तू त्याला मारून टाकलंस, बरोबर ना? नाही सर, असं काही नाहीये. मी असं काही नाही केलं, विश्वास ठेवा माझ्यावर. अजून कोणाला बघितलंस? मी नाही बघितलं कोणाला, पण सर मी काही केलेलं नाहीये. मग मी काही करू शकत नाही. साहेब, ह्याच्या मागे नक्कीच कोणीतरी आहे. तो मला बघून तिथून पळून गेला असेल. मला त्याला शोधायचंय सर. तुम्ही माझं ऐकून घ्या, खरंच मी खरं सांगतेय. हे बघ शिवा, आमचा शोध सुरू आहे. अगं तू काही इथे आलीस, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, माहिती ना तुला. तू आई प्लीज. अरे बाबा, अरे कोणी बघून जितका प्रॉब्लेम होणार नाही ना, तितका तुझा आरडा ओरडा ऐकून होईल. तुझ्या आवाजाने येतील सगळे धावत, काय झालं म्हणून. हो, काय मला आधी सांग, तू ठीक आहेस ना? तुला काही लागलं नाहीये ना? मी एकदम ठीकठाक आहे, मला काहीच झालेलं नाहीये. हा, आई, पण पहिल्यांदा असं काहीतरी केलं ना, जाम भारी वाटलं. अशी ना खूप मजा आली. नाही ते ठीक आहे, पण कोणी बघितलं नाही ना? आजूबाजूला कोणी नव्हतं ना तिकडे? अगं तिकडे कोणीच नव्हतं, त्यामुळे मला कोणी बघायचा प्रश्नच येत नाही ना. आणि तुला माहिती आहे ना, मी आता एका दगडात 2 पक्षी मारले. म्हणजे एक तर पुरावा संपला, आणि दुसरं म्हणजे शिवा गेली आत. तिची काय आता सुटका नाही, ती अडकली कायमची. नाही ते ठीक आहे, पण ती सुटून परत यायला नको, कारण आता तिला पक्का संशय येईल ना. तिला माहिती आहे तिने हे सगळं केलेलं नाहीये. कशाला काळजी करतेस? मी सांगतो ना, ती नाही येत आता परत बाहेर. ए सुहास, आता हिचं काय? बघितलं? कढी का लावली रे सुहास? कळलं आता मी का कडी लावून घेतली. सुहास, अरे काय माणूस आहे, दरवाजा कसा लावलास सुहास? अरे उघड ना. काय करतोस आतमध्ये? मी कधीची डाळ ठोकते. काय चाललंय? काही नाही ग, जरा मला झोप लागली होती म्हणून कळलं नाही. काय एवढ्या मोठ्याने ओरडले, आवाज नाही आला? आता उघडला ना दरवाजा. पण दरवाजा का लावलास? कडी का लावलीस? कीर्ती, माझं ना खूप डोकं दुखत होतं, मला शांतता हवी होती म्हणून मी दरवाजा लावला. एकतर या रूम मध्ये ना माझ्याशिवाय कोणी येत नाही, आणि डोकं दुखत होतं तर मला सांगायचं, मी मेडिसिन दिलं असतं तुला. हो ठीक आहे, आता बरं वाटतंय मला, वाटलं तर मी सांगेन तुला. अचानक बरं वाटायला लागलं तुला? हा, कसं? तू आलीस ना.